नमस्कार, मी कांचन सावंत आपल्या कांची स्टॉकमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम सर्वांना मी नवीन वर्ष 2024च्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने खूप दिवसाचा गॅप घेऊन मी हा मुद्दामूनच व्हिडिओ आज तयार करीत आहे. मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा सगळ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. सगळ्यांना हे वर्ष चांगलं जावं, भरभराटीचं, आपुलकीचं आणि आरोग्यदायी जावं ही मनापासून सगळ्या ईश्वर चरणी मी प्रार्थना करते. आज मकर संक्रांत आहे आणि या संक्रांतीला एक वाक्य नेहमी बोललं जातं, ते म्हणजे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हे जे वाक्य आहे त्या वाक्याचा आपण फक्त एकाच दिवसापुरता अर्थ समजून घेतो का? तर नाही. तर हे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोलणं जे असतं ते आपण पूर्ण आयुष्यभर पाळलं पाहिजे, तरच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या सगळीकडे शांतता लाभेल. पण आपल्याकडे तसं होत नाही आणि त्याच्यामुळे मग समाजात म्हणा किंवा आपल्या घरात म्हणा, कुटुंबात म्हणा किंवा व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनामध्ये अराजकता माजली जाते आणि त्याची अशांतता होते आणि त्याच्यामुळे मग खूप दुःख सोसावी लागतात. त्याच्यामुळे या शब्दाचा पुन्हा एकदा नीट अर्थ समजून घ्या की गोड बोलणं म्हणजे काय. तर आजचा जो विषय आहे, टॉपिक या व्हिडिओचा, तो ह्या विषयासंदर्भातच आहे. तो म्हणजे संवाद, कम्युनिकेशन. संवाद म्हणजे काय, तर दोन व्यक्तींमध्ये जेव्हा बोलणं होतं तेव्हा त्या प्रक्रियेला आपण संवाद असं म्हणू शकतो. हा संवादाचा एक मी व्याख्या तुम्हाला इथे स्पष्ट करते. संवाद होण्यासाठी बोलणं हे फार आवश्यक असतं. बोलणं नसेल तर तिथे संवाद हा व्यवस्थितपणे होऊ शकत नाही. मग संवादाचे प्रकार सुद्धा आहेत. काही वेळेस बोलण्यातनं सुद्धा संवाद साधला जातो किंवा काही वेळेस मुक संवाद म्हणतो की काही न बोलता सुद्धा भावना व्यक्त केल्या जातात. तर संवादाचा मुख्य उद्देश आहे तो म्हणजे व्यक्तीच्या मनातल्या भावना व्यक्त करणे. या आता माणूस म्हटलं की माणसाला मन आहे. या मनामध्ये आपुलकी आहे, प्रेम आहे, राग, द्वेष, लोभ ह्या सगळ्याच्या भावना एकत्रितपणे दडलेल्या असतात. त्या वेळोवेळी प्रसंगी माणसाच्या मनातून त्या बाहेर पडत असतात. उदाहरणार्थ काही आनंदाची गोष्ट झाली की तो खूप आनंदी होतो किंवा तो सुखी होतो किंवा काही दुःखद घटना घडली की त्याच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागतात आणि त्या भावना तो डोळ्यांवाटे ते बाहेर पडत असतात. तर हे जे संवाद आहे, हे संवाद म्हणजे काय आणि हे याची गरज काय आहे, तर हा आपला जो 10 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणते की 10 ते 19 वयोगटातले किशोरवयीन मुलांविषयी आपण जास्तीत जास्त सविस्तर चर्चा करतोय. त्यांचे प्रश्न समजून घेतोय, त्यांचे बदल शारीरिक आणि मानसिक जे होणारे असतात ह्या वयोगटात ते आपण समजून घेत आहोत आणि त्यानुसार ह्या संवादाची आवश्यकता काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत. उदाहरणार्थ असं म्हटलं की व्यक्तीच्या जीवनामध्ये समाज, कुटुंब, शाळा आणि ती स्वतः असे 4 प्रकार प्रामुख्याने पडले जातात आणि त्या प्रत्येक प्रकारामध्ये जर व्यवस्थितपणे संवाद असेल तर तिथे ही शांतता नांदली जाते. उदाहरणार्थ समजलं की देशामध्ये जर समजा खूप बेरोजगारी असेल किंवा गुन्हेगारी असेल किंवा मी असं म्हणते जातीभेदावरनं जर काही भांडणं होत असतील समाजामध्ये, तर त्या समाजामध्ये लोक शांततेने जगू शकत नाही किंवा तिथे व्यवस्थित राहू शकत नाही. हे झालं समाजाचं उदाहरण. दुसरं म्हणजे कुटुंब. कुटुंबात ज्या व्यक्ती असतात, आई, वडील, मुलं, हे जे कुटुंब असतं त्याच्यामध्ये जर शांतता नसेल, त्या व्यक्तींमध्ये जर व्यवस्थितपणे नीट संवाद साधला गेला नसेल, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होत नसेल. संवाद म्हणजे काय, तर थोडक्यात एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण जिथे होत असते त्याला आपण संवाद म्हणू शकतो. जर देवाणघेवाण व्यवस्थित प्रकारे होत नसेल तर तिथे अर्थातच समजायचं की इथे विसंवाद आहे, म्हणजे तिथे काही संवाद होत नाही आणि जिथे संवाद होत नाही तिथे व्यवस्थितपणे मनातल्या भावनाही व्यक्त होत नाही आणि तिथे सगळंच मग अंधारमय असतं आणि
कुणीच तिथे व्यवस्थित आनंदी किंवा सुखी राहू शकत नाही असं मला वाटतं. किशोरवयीन मुलांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर 10 ते 19 वयोगटातली ही जी मुलं असतात ही हळूहळू मोठी होत असतात, वयात येत असतात, तारुण्याच्या उंबरठ्यावरती असतात. त्यांना निर्णय घेण्याची क्षमता हळूहळू यायला लागलेली असते. कुणी बोललं की त्यांना लगेच राग येतो, खूप छान दिसावंसं वाटतं किंवा स्वतःबद्दल ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांच्याशी जर या वयोगटामध्ये विशेषतः पालकांनी व्यवस्थित जर बोलणं ठेवलं नाही, विचारांची जर आदानप्रदान व्यवस्थित केली नाही, तर ते मुलं व्यवस्थितपणे कुटुंबामध्ये स्वतंत्रपणे मोकळेपणाने राहू शकत नाही. उदाहरणार्थ असं म्हटलं की आता वयात आलेली एखादी मुलगी आहे, साहजिकच तिला ह्या वयामध्ये मैत्री प्रेम करावं असं वाटतं. जर एखाद्या मुलाबरोबर तिचं प्रेम असेल, ती जर गोष्ट तिने घरातल्या आईवडिलांच्या भीतीने जर तिने घरामध्ये सांगितली नाही, तर ती कधी कधी काय होतं की त्या मुलाबरोबर ती घरातनं पळूनही जाऊ शकते. मग ही घटना फार अशी लज्जास्पद त्या आईवडिलांना वाटते. समाजात त्यांना फार असं स्वतः घृणा केल्यासारखं वाटतं. समाजातले लोक त्यांना व्यवस्थित वागणूक देत नाही. आणि हे जर घडायचं नसेल तर त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये आपला व्यवस्थित बोलणं असलं पाहिजे, व्यवस्थित संवाद असलं पाहिजे. आज पालकांनी, आईवडिलांनी त्या मुलांशी जर व्यवस्थित संवाद साधला, मोकळेपणाने बोलला, नुसतं संवाद साधणं बरोबर नाही, तर तो मोकळेपणाने असला पाहिजे, त्याच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे, त्याच्यामध्ये भीती नसायला पाहिजे. काही काही घरांमध्ये तर मी असं पाहते की वडील आले की मुलं चिडीचूप बसतात किंवा आपापल्या ॲक्टिव्हिटी करायला लागतात किंवा अभ्यास करतात. म्हणजे जेणेकरून त्या वडिलांना असं वाटतं मी कामावरनं दमून येतो तर मला घरात शांतता पाहिजे. पण एका दृष्टीने हे सुद्धा बरोबर आहे की दिवसभर माणूस कामाने थकलेला असतो. पण जर तुम्ही बघितलं तर जेव्हा आई वडील ज्या घरामध्ये नोकरी करत असतात, त्या घरातले जेव्हा आई वडील कामावरनं घरी येत असतात, तेव्हा मुलं ही अक्षरशः पक्ष्यांसारखी वाट बघत असतात की कधी माझी आई येते आणि कधी मी तिला माझ्या मनातलं दिवसभराचं जे काही साठलेलं आहे ते मी तिला सांगतो. आणि तिथेच जर तुम्ही बांध घातला, तिथे जर तुम्ही ब्रेक लावला, तर ती मुलं थोड्या दिवस बघतात आणि नंतर मग स्वतःची ॲडजस्टमेंट स्वतःच करून घेतात. असे बरीच उदाहरणं माझ्याकडे आहे की जेणेकरून मुलांचा संवाद होत नसल्यामुळे पालकांशी त्यांच्या भावना आहे ते दुसरीकडे व्यक्त करतात. मग दुसरीकडे व्यक्त करतात म्हणजे कुठे करतात, तर त्यांना जास्त जवळचे मित्र वाटायला लागतात, मैत्रिणी वाटायला लागतात, जास्तीत जास्त वेळ ते आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर घालायला लागतात. मग आपण पुन्हा त्यांना ओरडतो की जास्त मित्र करू नको, त्याच्याबरोबर राहू नको, परीक्षा आली आहे, अभ्यास कर. पण त्याची जी गरज आहे, जेव्हा तुम्हाला एक साधं उदाहरण मी इथे देते की जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपण जेवणच जेवतो, अन्न खातो, दुसरं आपण टी व्ही वगैरे बघत नाही. तसंच ही जर मानसिक गरज आहे की त्या मुलाला त्या क्षणी काहीतरी सांगायचं आहे, तर तेव्हा आईवडिलांनी सुद्धा त्याच्या मनातली ही गोष्ट जाणून घेतली पाहिजे की मुलाला काहीतरी मला सांगायचं आहे. आणि तो जर संवाद तुमचा व्यवस्थित असेल तर मुलं बिनधास्तपणे मोकळेपणाने तुमच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करू शकतात. एखादा मुलगा मला सारखा बघतोय, माझ्याकडे वळून वळून बघतोय, मैत्रीची फ्रेंडशिपची मला डिमांड करतोय, ही जर गोष्ट तिने मोकळेपणाने आपल्या घरी सांगितली तर त्याच्यावरती आई वडिलांनी संताप व्यक्त न करता, राग व्यक्त न करता त्या मुलीला विश्वासात घेऊन व्यवस्थित तिच्याशी संवाद साधून मैत्री याची संकल्पना समजून सांगावी. तसेच हे वय आता शिक्षणाचं आहे, ह्या गोष्टीकडे आता लक्ष देऊ नको. आणि ह्या सगळ्या व्यवस्थितपणे तिला जर समजून सांगितलं तर साहजिकच तिची त्या गोष्टीकडे जाण्याची आपोआप मन वळवलं जातं. तर ह्या जे बदल आहेत, आपण म्हणतो किशोरवयीन मुलांच्यात असे मानसिक बदल होत असतात, त्यांची प्रेमाची भावना असते आणि त्यांना आई वडिलांना प्रत्येक गोष्ट शेअर करण्याची फार गरज असते. अभ्यासाचं उदाहरण घ्या, खेळाचं उदाहरण घ्या किंवा दैनंदिन जीवनातील घटना घ्या, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनात असतं की आपण ह्या आईवडिलांशी शेअर कराव्यात. पण जर तिथे एक सामाजिक भीती असते, वडिलांविषयी भीती असते किंवा
आपले संस्कार असतात की जेणेकरून त्या संस्कारातनं असं वाटतं की मी जर ही गोष्ट आईला सांगितली तर माझ्याबद्दलचं मत हे वाईट निर्माण होईल. तर असं न समजून घेता पालकांना मी पुन्हा एकदा इथे सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्यातलं बोलणं हे व्यवस्थित ठेवा. आजकाल कसं झालेलं आहे की ह्या धकाधकीच्या जीवनात नवरा बायकोनी म्हणजे आईवडिलांनी दोघांनी नोकऱ्या करणे फार गरजेचं आहे, अपेक्षित आहे. आणि त्याच्याशिवाय आपल्या अन्न वस्त्र निवारा, कुटुंबाच्या गरजा, मुलांच्या गरजा ह्या पूर्ण होणार नाहीत हे माहिती आहे. तरी मुलांना असं वाटतं की पालकांनी आमच्यासाठी वेळ द्यावा. जर त्यांना वेळ देता नाही आला तर मुलं नाराज होतात किंवा त्यांना आईवडिलांविषयी असं उत्सुकता किंवा आपुलकी, प्रेम हे कमी व्हायला लागतं. आणि हे जर कमी झालं तर मुलं काय काय वेळेस असं आहे की त्यांना जर तुम्ही प्रेमाचा ओलावा दिला नाही तर ते कधी कधी गुन्हेगारी म्हणा, व्यसनाधीनता म्हणा, या गोष्टींकडे वळण्याची शक्यता असते. एक उदाहरण मी असं सांगते की तुम्ही जर शेतामध्ये जर एखादं बीज चांगल्या पद्धतीचं, चांगल्या गुणवत्तेचं जर तुम्ही लावलं तर साहजिकच त्या झाडाला फळं ही चांगलीच येणार आहे. पण आपल्याकडे कसं होतं, जेव्हा तो मुलगा पूर्ण व्यसनाधीन होतो किंवा वाईट मार्गाला लागलेला असतो किंवा त्या मुलीच्या हातनं काहीतरी वाईट कृत्य घडलेलं असतं, तेव्हा आपण जागे होतो आणि मग त्यांना नको ते शिस्त किंवा नको त्या गोष्टी, शिक्षा वगैरे याचा अवलंब करतो. माझ्याकडे काही काही मुलं तर म्हणतात की हा अलीकडे मला फार उद्धटपणे बोलतो. म्हणजे त्यांना असं म्हणायचं असतं की इतक्या दिवस तो उद्धटपणे बोलत नव्हता, पण आत्ता अचानकपणे ऐकून घेण्याची त्याची कपॅसिटी नसते कुठलीही गोष्ट. आरे म्हटलं की कारे म्हणतो. तर तुम्ही पालकांनी ते व्यवस्थित नीट समजून घ्या. जर एखादा मुलगा उद्धटपणे बोलला तर लगेच त्याच्यावरती मारणं किंवा त्याला उलट उत्तर मोठ्याने किंवा शिव्या वगैरे देणं असं कधी कधी पालकांच्याकडनं होत असतं. तर हे सगळं चुकीचं आहे आणि असं कधी करू नये. जर एखाद्या मुलाने प्रत्युत्तर दिलं, उद्धटपणे बोलला, तर साध्या सोप्या भाषेत सांगायचं, हे बोलणं तुला इथे अपेक्षित नव्हतं, हे तुझं वर्तन चांगलं नाही, उद्धटपणाचं आहे, ह्याच्या अगोदर तू असं कधीच केलं नव्हतं. तर हे जर तुम्ही त्याला व्यवस्थित सरळ मार्गाने जर सांगितलं, त्याची चूक तिथे शांतपणे त्याला डोळ्यासमोर आणून दिली, तर त्यालासुद्धा असं वाटतं की नाही, अरे आपलं इथे चुकलं होतं, आपण उगाचच आईवडिलांना उलटं बोललो. तर ह्या एक छोट्या छोट्या गोष्टी असतात. फक्त तुम्ही इथे ते किशोरवयीन मुलं जी मोठी होत आहेत, त्यांच्यात जे मानसिक बदल होत आहेत, शारीरिक बदल होत आहेत, त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी आता संवाद साधला गेला पाहिजे. अक्षरशः मी तर म्हणते काही काही ठिकाणी असं होतं की काही काही आईवडील सकाळी 8-9ला घर सोडतात, ते रात्री 8-9ला घरी येतात. तोपर्यंत ही मुलं मग घरात एखाद्या वेळेस आजी आजोबा असतील किंवा नाहीतर पाळणा घर किंवा मग दोघं बहीण भाऊ वगैरे असे असतील एकमेकांना सोबत, तर घरात एकटेच राहत असतात. मग त्यांना शेअर करण्यासाठी, शेअरिंगसाठी वेळ मिळत नाही. आणि संध्याकाळी सुद्धा आईवडिलांना असं वाटतं की नाही, कधी एकदाचं जेवून थकलेलं असतं, त्याच्यामुळे एकदाचं झोपून जावं. तर जेव्हा जेव्हा तुम्हाला सुट्टीचा वेळ असेल तेव्हा त्यांच्याशी खेळायला, त्यांच्याबरोबर खेळा, त्यांचा अभ्यास काय चालला आहे तो बघा. काय काय वेळेस माझ्याकडं कसं होतं की ज्यांचं शिक्षण झालेलं नाही आहे, ते आईवडील म्हणतात की आता हा कॉलेजला गेला, ह्याचं काय आम्हाला शिक्षण हे समजत नाही, वाचता येत नाही. आम्ही काय, जरी तुम्हाला, मी इथे सांगू इच्छिते की जरी तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल पालकांना, तरी तुम्ही त्याच्या जवळ बसा, त्याच्या पाठीवरनं हात फिरवा, त्याच्या मनातलं काय चाललेलं आहे ते विचारा. तुला कुठला विषय अवघड जातो का, त्या विषयासंदर्भात त्याच्या मित्रांशी गायडन्स घेण्याचा प्रयत्न करा, शिक्षकांशी बोला. ह्या गोष्टी तर आपण साध्या साध्या करू शकतो की जेणेकरून त्याला असं वाटलं पाहिजे, नाही, माझे आईवडीलसुद्धा माझ्यासाठी काहीतरी करतात. आपण काय करतो की मी लहानपणी असं केलं होतं, माझ्या आईवडिलांनी मला असं शिक्षण दिलं, आम्हाला तर खायला पण नव्हतं तरी आमचं शिक्षण झालं, नोकरी करून आम्ही शिक्षण केलं, हे जे आपण त्यांच्यासमोर सारखं बोलत असतो, तर त्याचा उपयोग ॲक्च्युली ते बोलणं हे खरं वाईट किंवा चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. पण आत्ता जो बदलता काळ आहे, पूर्वीची जी पिढी होती त्या पिढीमध्ये
संस्कार हे जास्त होते. म्हणजे आईवडिलांचा आदर राखणं किंवा उलटं न बोलणं, ह्या म्हणजे जरी चूक झाली तरी तिथे आईवडिलांकडनं व्यवस्थित समजून सांगितलं जात होतं. पण अलीकडचा जो आधुनिक काळ बघितला तर आजकालची पिढी ही फास्ट फॉरवर्ड आहे. त्यांना पटकन कुठलीही गोष्ट हवी असते आणि मग त्यातलं चांगलं काय वाईट काय हे न तपासता कधी कधी ते निर्णय घेत असतात. तर हे त्यांच्या हातनं मग कधी कधी चुका होण्याची शक्यता असते. त्यांना असं वाटतं आईवडील आपली चूक दाखवत आहेत किंवा त्यांना काय कळतंय, हे असे त्यांच्या मनात येत असतं. त्याच्यामुळे मी पालकांना इथे पुन्हा एकदा असं सांगते की त्याला काय हवं आहे, त्याची काय आवड आहे. उदाहरणार्थ काय काय ठिकाणी असं होतं की घरात डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, त्याच्यामुळे माझा मुलगा किंवा माझी मुलगी इंजिनियर डॉक्टर झालीच पाहिजे आणि त्याच्यावरती ते बर्डन टाकलं जातं, ओझं टाकलं जातं. पण त्याची आवड जर दुसऱ्या गोष्टीकडं असेल, त्याची समजा चित्रकलेकडे असेल किंवा स्पोर्ट्समध्ये करिअर करण्याचं असेल, तर त्याच्यामुळे तो विसंवाद होतो आणि तिथे मग आईवडिलांचं आणि मुलाचं नातं हे तुटण्याचा संभव असतो. कायमस्वरूपी मनातनं मुलांच्या आईवडिलांची प्रतिमा ही डावलली जात असते. त्याच्यामुळे घरामध्ये संवाद चांगला होणं फार आवश्यक आहे. जर घरात दरवेळेस जर वडील दारू पिऊन येत असतील किंवा व्यसनं असतील घरामध्ये, तर त्या मुलगा किशोरवयात बाहेर खूप अशी माध्यमं आहेत की जेणेकरून ही माध्यमं ह्या मुलांना वाईट मार्गाला नेण्याच्या मार्गावरती बसलेली आहेत. तर तसं जर झालं, एखादा मुलगा जर त्याचे वडील दारू पित असतील किंवा तो जर दारू प्यायला लागला, तर लोक असं म्हणतात की वडिलांनी काय तेव्हा दिवे लावले, तेव्हा मुलगा दिवे लावणार आहेत. तर हे असं जे आहे ते असं घडू नये म्हणून पहिली गोष्ट जर मी असं पालकांना सांगते की मुलांच्या समोर तुम्ही व्यसनं करू नका. काही काही आई वडील तर इतके भांडतात की त्याचा परिणाम मुलांवरती फार वेगळा होतो. त्यांची मानसिकता पूर्ण दूषित होते. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा खूप चेंज होत असतो आणि जी काही त्यांनी स्वप्न बाळगलेली असतात, ज्या काही आशा अपेक्षा त्यांनी ठरवलेल्या असतात, आईवडिलांच्या असतात, त्याच्यावरती पाणी फिरवण्याचा पाणी फिरण्याचा संभव असतो. तर हे अशा घटना घडू नयेत. त्याच्यामुळे मी पालकांना नेहमी सांगत असते, तुमच्यात काही भांडण नसतील, काही इश्यू असतील, मुलं बाहेर गेल्यावर, शाळेत गेल्यावरती तुम्ही डिस्कस करत जा, भांडत जा. पण त्यांच्यासमोर आपला आदर्श कसा वाईट होईल असं वर्तन तुमच्याकडनं झालं नाही पाहिजे. लहानपण आहे, त्यांना समजत नसतं. बाहेर जा म्हटलं किंवा गप्प बस म्हटलं, काहीतरी चॉकलेट खायला दिलं, त्याच्यात ते गुंतून जात होते. पण जसजशी मुलं मोठी होतात तशी त्यांचा काय म्हणतात विचाराची लेवल वाढत असते. त्यांच्या जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनांमध्ये जरा बदल होत असतो. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होत असतो आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे त्यांचं एक चांगलं व्यक्तिमत्व समाजामध्ये, निसर्गामध्ये किंवा त्या कुटुंबामध्ये घडावं ह्याच्यावरती होत असतो. मग हे जर व्यक्तिमत्व चांगलं घडलं तर आपल्याला आनंदच होईल आणि जर ते व्यक्तिमत्व चांगलं घडलं नाही तर साहजिकच त्याला काही अर्थ राहणार नाही. म्हणून मी पुन्हा एकदा असं म्हणते की पालक आणि मुलं, विशेषतः किशोरवयीन किंवा मुला-मुलींच्या ह्यांना सांगते की तुमच्यात संवाद हा फार महत्त्वाचा आहे आणि तो चांगलाच झाला पाहिजे. शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या जिभेतनं, तुमच्या वाणीतनं चांगले शब्द बाहेर पडतात तेव्हा तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी ही राहत असते. जर तुमच्या तोंडातनं जर वाईट शब्द बाहेर पडले, शिव्या बाहेर पडल्या, तर तिथे निगेटिव्ह एनर्जी येते आणि तिथून घरातलं पूर्ण वातावरण, घरातलंच काय समाजातलं सुद्धा वातावरण हे पूर्णपणे दूषित होत असतं आणि त्याच्यातनं काही बाहेर पडत नाही, आउटपुट काही निघत नाही. म्हणून मी पुन्हा एकदा वारंवार असं सांगते की किशोर वयात जेव्हा मुलगा आणि मुलगी जाते तेव्हा त्यांच्याशी वर्तन करताना किंवा त्यांच्याशी बोलताना, त्यांच्याशी संवाद साधताना फार वेगळ्या पद्धतीने साधायला पाहिजे. वेगळ्या पद्धतीने म्हणजे काय अभ्यास करून बोलायचं असं काही नाही. जे काही तुम्ही बोलता
ते व्यवस्थित हा खेळकर, म्हणजे आपल्या मुलाला आपल्या घरामध्ये राहायला वाटलं पाहिजे, त्याचं शेअरिंग त्यांनी पालकांशी केलं पाहिजे. एवढं वातावरण तुम्ही कुटुंबामध्ये करणं फार गरजेचं आहे. तरच तो त्याच्या मनातली प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. पुन्हा एकदा मी असं म्हणते की मकर संक्रांतीच्या निमित्ताने सगळ्यांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, ह्या शुभेच्छा देते. आणि ह्या वाक्याचा मी या व्हिडिओमधनं व्यवस्थित सविस्तरपणे आपल्या आयुष्यातला अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्याप्रमाणे आपण फक्त आजचा दिवस नाही तर पूर्ण आयुष्यभर जर आपण व्यवस्थित गोडवा ठेवला तर आपल्या आयुष्यातलाही गोडवा वाढेल, अन्यथा तो गोडवा वाढणार नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मी पुन्हा एकदा सगळ्यांना आवर्जून विनंती करते की माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.